करतील अशी विनंती। महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपले लोकसभेचे रामटेकचे खासदार आदरणीय कृपाल तुमानेजी, या ठिकाणी उपस्थित विशेष रूपाने रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल, कामठीचे आमदार श्री टेकचंद सावरकर, आमदार श्री विकास कुंभारे आणि आजचे उत्सवमूर्ती ज्यांच्या प्रयत्नांमुळे आज 800 कोटी रुपये पूर्व नागपूरला मिळाले आणि आज 5 भव्य उड्डाणपुलाचं भूमिपूजन होत आहे, असे आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, माननीय अनिल सोले, संजय भेंडे, सगळे मंचावरील उपस्थित आपले सर्व पदाधिकारीगण, बंटी कुकडेजी आहे की नाही आहे, बाला बोरकर, चरण ठाकूर, मला अतिशय आनंद आहे की कृष्णाभाऊंना एक दूरदृष्टी आहे, कारण काल मला याचा अनुभव आला। पारडीच्या उड्डाणपुलाकरता त्यांनी जेव्हा माझ्याकडे आग्रह धरला होता तेव्हा मी त्यांना म्हटलं की एवढा मोठा उड्डाणपूल 1000 कोटी रुपयापर्यंत खर्च करून कसा बांधायचा कृष्णाभाऊ, हे शक्य नाही। नाही, हे शक्य आहेच म्हणे आणि त्यांनी माझ्याकडनं जवळपास जबरदस्ती करून हा पूल मंजूर करून घेतला। आणि काल मी संध्याकाळी दयाशंकर तिवारी यांच्या मुलीच्या लग्नाकरता कापसीला गेलो होतो आणि कापसीवरून मी निघालो तर लेडीज क्लबमध्ये अजय धाकरस यांच्याकडचं लग्न होतं, तिथे मी 20 मिनिटांमध्ये पोहोचलो, तेव्हा मला कळलं की पारडीच्या उड्डाणपुलाचं महत्त्व काय। 20 मिनिटांमध्ये पोहोचलो। आणि आता या उड्डाणपुलामध्ये विशेषतः टेलिफोन एक्सचेंज जवळ जर हा पूल झाला तर डायरेक्ट उमरेड रोडकडून निघाल्यानंतर आपण भंडारा रोडवर 15 ते 18 मिनिटाच्या आत नागपूर शहराच्या बाहेर निघून जाऊ अशी व्यवस्था होणार आहे। मला अतिशय आनंद आहे की कृष्णाभाऊंनी मागे लागून ही 5 उड्डाणपुलं मंजूर केली। या उड्डाणपुलाचं प्रेझेंटेशन मी घेतलं आहे आणि माझी जयस्वाल साहेबांना विनंती आहे की पूल सुरू व्हायच्या आधी आणि उतरला तिथे त्याच्यानंतर येणारे जे चौक आहे ते ॲक्सिडेंटल स्पॉट काही होणं योग्य होणार नाही। आणि म्हणून आता देवेंद्रजी आहेत, गरज पडली तर आपल्याला लँड ॲक्विशन करता नगरोत्थान प्रकल्पातून मदत मिळेल आणि त्यामुळे अंडरग्राऊंड बायपास हे त्या ठिकाणी करून त्याला अपघातमुक्तही करणं आवश्यक आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ही उड्डाणपूल गरज नाही, पण ही उड्डाणपूल करत असताना सुरुवातीला उतरताना आणि चढताना दोन्ही ठिकाणी योग्य प्रकारची योजना, योग्य प्रकारचं प्लॅनिंग होईल याचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो। कोणाचंही नुकसान होणार नाही। मला अतिशय आनंद आहे की जयस्वाल साहेबांनी महारेलच्या याच्यामध्ये सुंदर काम केलेलं आहे। मी महाराष्ट्राचे 91 ROB सेंट्रल रोड फंडातून मंजूर केले, त्यातल्या पहिल्या ROB मधले 31 पूल मंजूर केले, त्यापैकी 20 पुलांचं काम मी महारेल कॉर्पोरेशनला दिलं। आणि मला अतिशय आनंद आहे की एवढ्या अल्प कालामध्ये त्यांनी 24 ROB बांधून वाहतुकीकरता खुलं केलेले आहेत। त्याचं श्रेय महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल यांना आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांची सुपरफास्ट ट्रेन हे काम उत्तम क्वालिटीचं आणि चांगलं। आणि कसोटी आहे की मोमीनपुऱ्यामध्ये आम्ही एक ROB बांधतोय, त्या मोमीनपुऱ्यातून तो रस्ता मोठा करून तो ROB कामठी रोडला जाणार आहे, पण तिथेही त्यांनी तो ROB 60% काम पूर्ण केलं। त्यांची ही जी सुपरफास्ट ट्रेन आहे यातून त्यांनी क्वालिटी चांगली केली, कामही उत्तम केले। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपुलाचं 9 उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं, याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जयस्वाल साहेबांची सुपरफास्ट ट्रेन आहे तर कृष्णाभाऊ खोपडे बुलेट ट्रेन आहे। मी मध्ये म्हणत होतो की बावनकुळे साहेबांकडे जे एक्सपर्टाईज आहे
का ते कोणाच्या आमदाराचं पत्र घ्यायचे, कोणाकडनं मंजूर करायचे कळायचंच नाही. पण कृष्णाभाऊंनी देखील त्याच प्रकाराने आज पूर्व नागपूरचा विकास केलेला आहे. जर कृष्णाभाऊंच्या कार्याचं मूल्यमापन करायचं असेल तर आजपासून 10 वर्षाच्या पूर्वी पूर्व नागपूरची काय परिस्थिती होती याचा विचार करा. जो रिंग रोड आहे त्याच्यावरची स्थिती कशी होती याचा विचार करा. आज पूर्व नागपूरचा रिंग रोड सिमेंट कॉन्क्रीटचा झाला. पूर्व नागपूरच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड झाले. पूर्व नागपूरमध्ये रेल्वेच्या खाली अंडरपास ब्रिजेस जेवढे होते तेवढे संपले. आता कृष्णाभाऊला संधीच नाही आहे आणायची, कारण नाहीच आहेत. त्यामुळे सगळे संपले. आणि या ठिकाणी सिम्बॉसिस सारखी इन्स्टिट्यूट आली. याच ठिकाणी विशेषतः भांडेवाडीमध्ये आपण जलशुद्धीकरणाचा प्रकल्प केला. आणि आज भारतातली पहिली महानगरपालिका आहे की आपण हे पाणी शुद्ध करून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला देतो आणि 300 कोटी रुपयाची रॉयल्टी आपल्याला मिळते. एवढंच नाही तर नागपूर शहरामध्ये 24/7 हे भारतातलं पहिलं शहर आहे की आपण जनतेला 60-65% आपण आता जवळपास 24 तास पाणी देतो. 12 टाक्यांचं उद्घाटन आपण आता लवकरच येत्या 1.5-2 महिन्यात करू आणि नागपुरातल्या 85% जनतेला 100% पाणी मिळेल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. मला आठवत नाही गेल्या 10 वर्षात पाण्याकरता एकही मोर्चा निघाला नाही. पण आज जे 800 कोटी रुपये मिळालेले आहेत याबद्दल नागपूर शहराचा खासदार म्हणून, कारण पूर्व नागपूरमध्ये कृष्णाभाऊ खोपडे आमदार आहेत तसा मी खासदार आहे, कृष्णाभाऊ, मी आणि सर्व आपल्या जनतेच्या वतीने मी देवेंद्र फडणवीसांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी 800 कोटी रुपये आपल्याला मंजूर करून दिले. आणि एवढंच नाही तर आता रिंग रोडवर देखील त्यांनी या बजेटमध्ये 2 मोठे पुलं मंजूर करून दिल्या मानेवाडा आणि तिकडे जाणाऱ्या रस्त्यावर. त्यामुळे आपल्या नागपूरमधल्या वाहतुकीच्या समस्या सोडण्याकरता मोठी मदत मिळणार आहे. मला अतिशय आनंद आहे की जवळपास आंबोऱ्याचा पूल जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कृपाल तुमाने साहेबांनी आमच्या महादेवराव वाडी वसमेचं गाव कोणतं आपलं राजुरा तोडगाव तिथल्याही पुलाचं आता भूमिपूजन करायचं आहे. या ठिकाणी मेडिकल कॉलेज करता देवेंद्रजींनी भरपूर पैसे दिले. मेयो हॉस्पिटल करता पैसे दिले. एम्सचं निर्माण झालं. IIM झालं. नागपूरमध्ये दोन्ही स्टेशन अजनी आणि मैन स्टेशन आता नवीन त्याचं पुनरुत्थान होण्याची कार्याची सुरुवात झाली. आपल्याकडे जो पूल होता टेकडीजवळचा तिथे मोठा कॉन्क्रीटचा रस्ता बनतो आहे. म्हणजे एकंदरीतच नागपूरचा चौफेर विकास होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेयो हॉस्पिटलपासून हा जो जुना भंडारा रोड आहे तो करणं म्हणजे अति मोठी परीक्षा आहे. त्याच्यावरचंही लँड ॲक्विशन सुरू झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टर पक्का झालेला आहे. आणि त्याही रोडचं आपण काम करून या रोडच्या बाजूला ज्या महानगरपालिका NITच्या जागा आहेत त्या 6 ठिकाणी आपण मोठे मार्केट बांधायचं ठरवलेलं आहे. मला आनंद आहे की आपण विशेषतः होलसेल किराणा असोसिएशनला कळमण्याला 36 एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं मार्केट निर्माण होत आहे. त्यामुळे इतवारी आणि गांधीबागमधली कोंडी कमी होण्याकरता मोठी मदत मिळणार आहे. याच ठिकाणी गीता मंदिरच्या समोर 15 लाख स्क्वेअर फीटचं मोठं टेक्स्टाईल मार्केट आपण तयार करतो आहे. हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी त्याचं डिझाईन केलेलं आहे आणि म्हाडा ते बांधत आहे. आणि त्यामुळे महाल, इतवारी आणि गांधीबागमधल्या अनेक कपड्याच्या दुकानदारांना पार्किंग सहित एअर कंडिशन उत्तम मार्केट आणि आपल्या सगळ्यांना आता बर्डी मेन रोडवर किंवा केळीबाग रोडवर पार्किंगची जागा नाही, आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी जाता येईल अशा प्रकारचं मोठं मार्केट उभं होत आहे. नागपूरमध्ये देवेंद्रजींना मी धन्यवाद देईल की जुनं जे ST स्टँड आहे त्याच्या पुनरुत्थानाचंही कामाला त्यांनी मंजुरी दिली आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नागपूरची रेल्वे स्टेशन असेल, नागपूरचं स्टेट ट्रान्सपोर्टचं स्टेशन असेल आणि नागपूरमध्ये विशेषतः अजून एक चांगली गोष्ट आहे की या रिंग रोडवर एक इलेक्ट्रिक केबल बस सुरू करण्यामध्ये पूर्ण रिंग रोडवर त्यांनी 125 कोटी रुपये नागपूर महानगरपालिकेला दिलेले आहेत. टाटानी आपला रिपोर्ट पूर्ण केलेला आहे.
त्यांनी मला प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि 2 किंवा 3 बसेस जोडलेली एक ट्रॉली बस, मी आता झेकोस्लोवाकियामध्ये गेलो होतो स्कोडाच्या फॅक्टरीमध्ये, ती बसचे डिझाईन तिकडे पाहून आलो आणि पहिल्यांदा देशामध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रिकवर चालणारी ट्रॉली बस आपण नागपुरात सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याही कामाकरता देवेंद्रजींनी 125 कोटी दिले आहे. मिहानमध्ये देखील इलेक्ट्रिक बस आपण करणार आहोत. त्यामुळे नागपूरचा शिक्षणाच्या दृष्टीने, स्वास्थ्य सेवेच्या दृष्टीने, विशेषतः पिण्याच्या पाण्याच्या योजनेतून आणि आता नागपूरला जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून CNGचा देखील तयार करण्याचा मोठा प्रकल्प एक नेदरलँडमधली कंपनी आपल्या पारडीला त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे आता कचऱ्याचा दुर्गंध सुटणार नाही आणि या भागातल्या जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कृष्णाभाऊंनी विशेषतः पूर्व नागपूरमध्ये शिक्षणाचं एक मोठं सेंटर सुरू केलं. त्यांच्या प्रयत्नामधून सिम्बॉसिस आलं आणि आता त्याचबरोबर लवकरच नर्सिंग मुंगजी देखील नागपुरात येणार आहे. नागपूरमधल्या मिहानमध्ये 1 लाख तरुण लोकांना आतापर्यंत रोजगार मिळालेला आहे. देवेंद्रजी आणि मी मिळून मिहानकडे विशेष लक्ष देतो आहे आणि मी तुम्हाला विश्वास देतो की मागच्या पहिल्या निवडणुकीत मी सांगितलं होतं की 10 वर्षाच्या आत आम्ही नक्कीच 1 लाख लोकांना रोजगार देऊ. मला आनंद आहे की 1 लाख लोकांना रोजगार देण्याचं आपलं जे टार्गेट आहे ते आपण जवळपास पूर्ण केलेलं आहे आणि पुढल्या काळामध्ये 3 वर्षाच्या आत अजून 1 लाख तरुण मुलांना रोजगार मिळेल याची खात्री मी आपल्याला देतोय. म्हणजे 2 लाख नागपूरच्या आणि विदर्भातल्या तरुण मुलांना मिहानमध्ये रोजगार मिळणार. मला विश्वास आहे की या सगळ्या कामामधून नागपूरचं बदलतं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण हे सगळं करण्यामध्ये याचं श्रेय मला किंवा देवेंद्रजींना किंवा कृष्णाभाऊंना नाही आहे. याचं श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर माझ्यासमोर बसलेल्या नागपूरच्या जनतेला आहे. कारण तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला नसता तर मी मंत्री झालो नसतो, खासदार झालो नसतो, तर देवेंद्रजींना आशीर्वाद दिला नसता तर ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले नसते. आणि म्हणून नागपूरच्या जनतेने आमच्यावर जे प्रेम दाखवलं त्याचमुळे हे काम होऊ शकलं. याबद्दल मी या सर्व जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. मी पुन्हा एकदा आपल्या महारलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांची टीम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशक्य असणारं काम देखील जिद्दीने, चिकाटीने, परिश्रमाने पूर्ण करून दाखवणारं कृष्णाभाऊ खोपडेसारखा लोकप्रिय आमदार पूर्व नागपूरला मिळाला हे पूर्व नागपूरच्या जनतेचं भाग्य आहे. मी कृष्णाभाऊचंही मनापासून अभिनंदन करतो. काही लोकांनी फ्लायओव्हरच्या याच्याबद्दल निवेदनं दिली, त्यांनी विरोध केला, पण मी त्यांना समजावून सांगितलं आहे की जिथून उड्डाणपूल सुरू होणार आहे तिथून आणि ते दोन्ही चौक, उतरणारा उड्डाणपूल जिथे असेल, चढणारा असेल, त्याचे डिझाईन मी स्वतः बघितले. मी स्वतः जयस्वाल साहेबांना सूचना केल्यात. आवश्यकता पडली तर देवेंद्रजीकडे जाऊन पुन्हा आपण जास्त पैसे मागू आणि म्हणून या सगळ्या उड्डाणपुलाचा फायदा हा जनतेला होईल. कुठल्याही उद्योग, व्यापार, दुकानांना अडचण निर्माण होणार नाही आणि जनतेच्या हिताचं पूर्ण रक्षण आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास जनतेला देतो. आणि पुन्हा एकदा कृष्णाभाऊ खोपडे आणि पूर्व नागपूरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो. नमस्कार.